साहेबांच्या माध्यमातून एक बोकड आणि सन्माननीय स्वप्नील पाटील साहेबांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप चेरोबा कोण टीमचे कॅप्टन? चला आपण आपला संघ घेऊन समोर या. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक, त्याचबरोबर जॉली कामतकर टीमचे कॅप्टन आपण देखील आपला संघ घेऊन आमच्या समोर या. मुख्य व्यासपीठ जे आहे त्याच्या समोर या, कारण आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. फुलाजी इताडकर साहेबांच्या माध्यमातून नक्कीच वीर तानाजी दापोडे टीमला बकरा, पिंपलगर गावचे सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्याचबरोबर दिनेश अनंता पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. त्याचबरोबर राजेश छत्रपती पाटील यांच्या माध्यमातून बकरा. मी मराठी ग्रुप सुमित पाटील यांच्या माध्यमातून ज्ञानदेव साठी 1,000 रुपये आणि फायनल जिंकल्याबद्दल 5,000 रुपये. त्यानंतर विश्राम हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. त्यानंतर स्वप्नील पाटील साहेबांच्या माध्यमातून लोणावळा ट्रिप. यस, कालीराम केनी आमचे समालोचक. त्यानंतर सुनील पाटील या. सुनील पाटील आपण देखील या. रोहन पाटील आपण या. रोहन पाटील, कॉमेंटेटर रोहन पाटील. त्यानंतर कॉमेंटेटर मनोज ठाकरे. कालीराम केनी. विक्रम नाईक सर आपण या पुढे. विक्रम नाईक सर. संदेश वखारे. नक्की सर्व समालोचकांची, गुणलेखकांची आणि पंचांची देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आणि त्यांचा मान सन्मान आणि या स्पर्धेचा धनादेश देताना अध्यक्ष अरविंदजी गोड साहेब, सचिव प्रदीपजी जोशी, ओटो संदेश वखारे. धन्यवाद. तर आता मात्र आपण थेट पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. चला, या ठिकाणी कामतगर संघ आहे, कोण संघ आहे, आपण देखील या. विनंती आहे की आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. आपण पारितोषिक वितरण या ठिकाणी करणार आहोत. आपण पारितोषिक वितरण करत असताना देऊया प्रथम शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने रन्स बनवले 17, एक ओव्हर टाकली होती, 6 रन्स देऊन एक विकेट घेतली होती. नाव आहे दापोडे टीमचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील. ज्ञानदेव पाटील ठरलाय शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला यशवंत सरपट केनी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्याचबरोबर गिफ्ट टॅम्पर आहे, जे गिफ्ट टॅम्पर शरद गोतारणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. आपण ज्ञानदेव पाटीलला देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर मी मराठी ग्रुपच्या वतीने सुमित पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 2 षटकारांसाठी.
नक्कीच जे पारितोषिक मिळालं नंदव पाटील यांना त्यांनी ते पारितोषिक कॉमेंट्री पॅनलसाठी देऊ केलंय. धन्यवाद नंदवजी पाटील, अगदी मोठं मन. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, नक्कीच उत्कृष्ट फलंदाजांमध्ये खरं तर आमच्याकडे 3 ऑप्शन होते. निंबवली संघाचा विजय गुलवी 110 धावा, त्यानंतर कामतगर संघाचा अरविंद 107 धावा, त्यानंतर राजू पाटील दापोडे टीमचा 113 धावा. अर्थातच उत्कृष्ट फलंदाज ठरलाय दमन दौरा 2025 चा दापोडे संघाचा राजू पाटील. आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला जितेंद्र पाटील उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर टॉवर फॅन आहे, जे टॉवर फॅन आम्हाला मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्यानंतर फॅन आहे जे कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालंय. मी प्रदीप जोशी साहेब, अरविंद भोईर साहेब, नक्कीच आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करायचं आहे. नंतर नक्कीच आपण पाहू शकता राजू पाटील 113 धावा, उत्कृष्ट फलंदाज दमन दौरा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा? त्यानंतर देऊया आपण उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजांमध्ये देखील आमच्याकडे 3 ऑप्शन होते. कामतगर संघाचा विलास पाटील, दापोडे टीमचा मनोज पाटील, कोण संघाचा गणेश, हे आमच्याकडे 3 ऑप्शन होते. मात्र नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज ठरला एक असा गोलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी घेतल्या 10 विकेट्स. नाव आहे कोण संघाचा गणेश. नक्कीच आम्हाला जितेंद्र पाटील उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. त्याचबरोबर टॉवर फॅन, जे टॉवर फॅन आम्हाला मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. त्यानंतर फॅन आहे, जे फॅन आम्हाला कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. वेलबॉल गणेश दमन दौरा 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक, नक्कीच चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी संघ ठरला एजी स्पोर्ट निंबावली. टीमचे कॅप्टन या ठिकाणी नाही आहेत, त्यांनी निरोप दिला माझ्याजवळ की तुम्ही ती ट्रॉफी कलेक्ट करा. क्रमांक 4 ची ट्रॉफी मानकरी ठरतोय एजी स्पोर्ट निंबवली. वेल डन, वेलपेड, एक चांगला खेळ च्या माध्यमातून आपण पाहतोय. रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी सन्माननीय विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे सचिव आपण पाहतोय प्रदीपजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून वितरित केली जात आहे. यानंतर बोलतोय क्रमांक 3 ची ट्रॉफी, आणि क्रमांक 3 ची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने. क्रमांक 1 ते 4 च्या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय. तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ आहे जॉली स्पोर्ट कामतगर. टीमचे कॅप्टन खेळाडू आपण या, विलास बालू पाटील आपण देखील जॉईन व्हा. आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. जी ट्रॉफी आम्हाला सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक, नक्कीच एका अटीतटीच्या लढतीत ज्या संघाला पराभव स्वीकारावा लागला, परंतु या संपूर्ण
स्पर्धेचा विचार केला तर सलग ज्या मॅचेस झाल्या त्या सर्व मॅचेस त्यांनी जिंकल्या होत्या, परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. संघाचं नाव आहे चेरोबा कोण. ही ट्रॉफी देखील आम्हाला सन्माननीय अध्यक्ष साहेब अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. आपण या ट्रॉफीचं वितरण करतोय. अध्यक्ष साहेब सचिव साहेब यांच्या शुभ हस्ते. चेरोबा कोण संघ नक्कीच भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर मालिका वीर कोण असावा. मालिका वीर मित्र नक्कीच एक मोठं योगायोग आहे या ठिकाणी, कारण दोन खेळाडू त्या रेसमध्ये होते आणि दोन्ही खेळाडूंचे विकेट आणि रन्स जर मिळवल्या तर गुण अगदी सेम होत आहेत, परंतु त्या दोन खेळाडूंमध्ये एक खेळाडू आहे 45चा, तर आम्ही नक्कीच त्या खेळाडूची निवड करतोय, परंतु काही फरक पडणार नाहीये कारण ती सिरीज त्याच घरात जाणार आहे. कारण ते दोन्ही जे खेळाडू निवडले गेले दोन्ही भाऊ आहेत. टीम कामतगरचे अरविंद आणि सचिन हे दोन त्या रेस मध्ये होते, परंतु आम्ही नक्कीच या ठिकाणावर नाव जाहीर करतोय. मालिका वीर सचिन पाटील. यस अरविंद आपण देखील या. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे अरविंद पाटील आणि सचिन पाटील. अरविंद ज्याने 107 धावा बनवल्या, 8 विकेट्स घेतल्या, तर ते नक्कीच टोटल केलं तर 147 होते. आणि सचिन ज्याने 127 धावा केल्या, 4 विकेट्स घेतल्या, ती टोटल देखील 147 होते. अगदी मोठा योगायोग या ठिकाणी. नक्कीच मालिका वीर आकर्षक ट्रॉफी आहे, जी ट्रॉफी आम्हाला नक्कीच आत्माराम पाटील व फशीबाई पाटील त्याचबरोबर जितेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. त्याचबरोबर कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून सायकल आहे मालिकावीरसाठी. त्याचबरोबर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून टॉवर पॅन आहे. सोबतच मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील टॉवर पॅन आहे, आपण ते देखील देऊया. मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून एक टॉवर फॅन स्पॉन्सर झालाय. त्याचबरोबर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून एक टॉवर फॅन आम्हाला स्पॉन्सर झालाय. त्यानंतर नक्कीच नक्कीच त्यानंतर मित्र प्रथम पारितोषिक नक्कीच प्रथम पारितोषिक देण्याआधी मी या ठिकाणी सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष साहेब अरविंद भोईर साहेबांना विनंती करतोय की आपला 2025 दमन दौरा या संदर्भात वैयक्तिक मत या ठिकाणी मांडावं. साहेब या इथे जवळ, माझ्या जवळच चिपकलं तर बोलायला बरं वाटेल. धन्यवाद मित्रांनो. आज आपला 2025चा दमन दौरा पार पडला. आपल्या 2025 या दमन दौऱ्यामध्ये 46 संघांनी भाग घेतला होता. त्या माध्यमातून आज आपले 2 संघ इथे फायनलसाठी लढले, चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे. खरोखर या संघांचा खेळ बघण्यासारखा झाला. फायनल संघ आज कमी चेसमध्ये खेळताना चेरोबा कोणनी सुद्धा चांगला त्यांना टक्कर दिली आणि वीर तानाजी संघाने चांगल्या प्रकारे खेळ दाखवून अंतिम सामना जिंकला. खरोखर आज चांगला खेळ झाला. दमन दौरा चांगल्या प्रकारे पार पडला. आज आपल्या कमिटीचे सर्व मेंबर, संस्थापक अध्यक्ष असो, आपले सचिव साहेब असो,
खजिनदार साहेब असो, आपले सहसचिव असो, आपले जगदीश भले ते नाहीत पण त्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलं सगळ्या बॅनरपासून सगळ्यासाठी, आणि आपले कार्याध्यक्ष आणि पूर्ण कमिटी. खरोखर आज एवढा मोठं आयोजन होणं म्हणजे सोपं नाही आहे. या आयोजनासाठी सर्व कमिटीचे आर्थिक बलाच्या रूपाने सर्वांनी या आयोजनासाठी दमण दौऱ्यासाठी खरोखर आर्थिकच्या माध्यमातून सर्वांनी खूप काही सहकार्य केलं. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण अंपायर कमिटी असो, स्कोरर कमिटी असो, आमच्या भिवंडीची जी काही आमच्या इकडच्या दमण दौऱ्याचे जे सगळे आमचे सहकारी आहेत, ग्राउंड पासून सर्व लोकांनी आपल्याला भरपूर सहकार्य दिला. त्या माध्यमातून आपला आयोजन पार पाडला आणि खरोखर सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. दमण दौरा 2025 साठी जी सर्वांनी मेहनत केली सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि जाताना आवर्जून मी सांगू इच्छितो सर्वांनी शांततेत आणि सावकाश गाड्या घेऊन जा आणि शांततेत घरी पोचा. कोणी गडबड करू नका आणि जाताना गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची इथून काही वस्तू जाईल याची काळजी घ्या. कारण असा कुठला प्रकार घडता कामा नये. खरोखर आपल्याकडे 2-4 वेळा प्रकार घडलेले नाही, अशा आपल्यावर प्रसंग पडलेले आहेत. तर त्या गाड्या जाताना त्या गाडीमध्ये आपल्या कुठली वस्तू आहे का त्याची खरोखर तुम्ही छाननी करा आणि मग जा, व्यवस्थित जा, सुखरूप पोचा सर्वांनी घरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भरपूर चांगला मनोगत अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र आपण बोलूया सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपलं मनोगत देखील या ठिकाणी मांडायचं आहे. भिवंडी 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमण दौरा 2025. खरं तर पहिल्यांदा सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार याच्यासाठी मानेन की ज्या वेळेला आपल्याला गुरुवारपासून इथे यायचा होता तर मी बुधवारीच मेसेज टाकला होता की कोणीही ड्रिंक्स करून गाडी चालवू नये, किंबहुना गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची दारूची बॉटल ठेवू नये. कारण मागच्या वर्षाचा अनेक वर्षाचा मला अनुभव आहे की माझे जवळजवळ 2-3 रात्र पोलीस स्टेशनला जातात ज्यांना पकडलं त्यांना सोडवण्यामध्ये. परंतु यावेळेला एकाही प्लेअरने मला यासाठी फोन नाही केला. म्हणून खरोखर पहिलं मनापासून सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतोय. आणि सर्व खेळाडूंच्या बरोबर आलेले सर्व जे हितचिंतक होते, जे पाठीराखे होते, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतोय की तुम्ही आम्हाला सर्वांनी सहकार्य केला. म्हणून 2025 हा दौरा खऱ्या रीतीने आजच्या दिवशी पूर्णपणे पार पडला. खरं तर नियोजन कसं असावं हे भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिकावं, अध्यक्षांकडून शिकावं, खास करून सचिवाकडनं शिकावं. कारण अनेक खेळाडूंचे फोन आले की सचिव साहेबांना फोन आले की सचिव साहेब तुम्ही दौरा हा ऍडजस्टमेंट करता कसं काय, की आम्ही एक मैदान घेतो तरी आमच्या नाकीनं येतोय, तुम्ही 5-5 मैदान हँडल कसा करता, हे त्यांना अनेक खेळाडूंनी प्रश्न विचारला. म्हणून सांगतोय ही आपली जुनी 40+ आहे, याच्यामध्ये मेहनत करणारे खूप चांगले चांगले पदाधिकारी आहेत, म्हणून आपली स्पर्धा पार पडते. खरं तर आपल्या साखली पद्धतीमध्ये जेव्हापासून आम्ही खेळत होतो तेव्हापासून ज्या ज्या टीमला आम्ही हरवायचो ती टीम प्रत्येक जण आम्हाला सांगायची चांगला झाला तुम्ही आम्हाला हरवला, आता तुम्ही फायनल मारा. ज्या ज्या टीमला हरवला त्याने सांगितलं का फायनल मारा ना. आमच्या खेळाडूंनी पहिल्यापासून सांगितलं होतं की प्रत्येकाचा खेळ बघत जा, ज्याने फिल्डिंग मिस केली तो संघ हारलाय. म्हणून फिल्डिंगवर चांगला जोर द्या. गोलंदाज आपली गोलंदाजी करणारच आहेत, फलंदाज आपली फलंदाजी करणारच आहेत, परंतु फिल्डरांनी जर गोलंदाजाला साथ दिली तर नक्कीच आपण पुन्हा एकदा 3 जशा पद्धतीने दमनचे दौरे मारले 4थाही मारू शकतोय. आणि खरोखर माझ्या सर्व खेळाडूंनी ऐकलं आणि 4था दौराही आम्ही मारला. मला खूप अभिमान वाटतोय की मी अध्यक्ष असताना, संस्थापक अध्यक्ष असताना अशा सलग 5 वर्षामध्ये 4 दौरे मारले. एक आमचा हुकला खरा तर तोही 5वा मारायला पाहिजे होता, परंतु असं आम्ही 4 दौरे मारले. मी सर्व खेळाडूंचे, माझ्या सर्व पाठीकरांचे मनापासून आभार मानतोय, अभिनंदन करतोय. भिवंडी 40+ 2025 हा दौरा पार पाडण्यासाठी माझ्या बरोबर आलेले, आपल्या कमिटीच्या बरोबर आलेले सर्व आपले स्कोरर असतील, सर्व कॉमेंट्रीवाले असतील, या दमनचे जेवढे पंच होते अतिशय चांगली तुम्ही पंचगिरी केली, म्हणून मनापासून तुमचे आभार मानतोय. ज्या प्रिन्स मूवीजनी, रवी गुलवीने आपल्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही भले कमिटी मेंबर आणि रवी गुलवी आमच्यामध्ये देवाणघेवाणच्या बाबतीत संघर्ष होतोय, परंतु रवी गुलवी लाईव्ह क्लिअर दाखवण्यासाठी कुठेही कमी पडत नाही. त्यांनी 5च्या 5 मैदानावर अतिशय चांगली कामगिरी पार पाडली. म्हणून
गुलवी दादा तुझंही मनापासून मी आभार मानतोय. आपल्याला मंडप ज्या दमनच्या आपल्या मित्राने दिले, पाण्याची व्यवस्था जी केली त्याबद्दल खरोखर सर्व दमनचे जे आपले पाठीराखे आहेत त्यांचेही मनापासून मी आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 46 संघांनी भाग घेतला होता. 46च्या 46 संघांनी अतिशय चांगली कामगिरी केली, चांगली मेहनत केली, परंतु आम्हाला कमिटीला आपल्या भिवंडी 40 प्लसला अतिशय चांगली मदत केली. कुठल्याही प्रकारचा स्पर्धेमध्ये गालबोट लागून दिला नाही, व्यवस्थितरित्या पार पडला. म्हणून सर्व माझ्या 46 टीमला मी मनापासून आभार मानतोय. असाच तुम्ही सहकार्य केला तर पुढील चांगल्या स्पर्धा आपल्याला खेळायला मिळतील, म्हणून मनापासून आभार मानतोय. महाराष्ट्रामधून प्रत्येक टीमच्या बरोबर जे पाठीराखे आले होते, आपले प्रेक्षक आले होते, त्यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दलही मनापासून आभार मानतोय. ज्या ज्या कमिटी मेंबरांनी किंवा आपल्या पाठीराख्यांनी आम्हाला जी देणगी रूपाने आम्हाला सहकार्य केला, बक्षीस रूपाने ज्यांनी आपल्याला सहकार्य केला, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतोय. आणि सर्वात महत्वाचे जास्तीत जास्त आभार मानायचे म्हणजे आपले सचिव प्रदीप दादांचे. कारण 1 महिन्यापासून नियोजनामध्ये ते दमनमध्ये येणं जाणं चालूच होता. कारण 1 मैदान 2 मैदान ठीक आहे, 5 मैदान मिळणे, एकाच तारखेला 5 मैदान मिळणे ही तारेवरची कसरत होती आणि जोशी दादाने ते करून दाखवलं. म्हणून मनापासून जोशी दादा तुमचे खूप खूप मी आभार मानतोय. पुन्हा एकदा सर्व टीमचे आभार मानतोय. सर्वांनी चांगला सहकार्य केलं म्हणून 2025 दौरा व्यवस्थितरित्या पार पडला. 46 पैकी 45 संघांनी खूप मेहनत केली होती हा कप जिंकण्यासाठी, परंतु मला खात्री होती का आम्ही 46 संघच फायनल मारू. म्हणून ज्या ज्या संघाने मेहनत केली त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि खरोखर मनापासून वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करतोय. आपण 4थ्यांदा फायनल मारलेले आहे, 4थ्यांदा दमन दौरा मारलेला आहे, हा एकही रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतोय, मनापासून आभार मानतोय. कारण अनेक खेळाडू, अनेक टीम आपल्यावर टीका करत होती की जी चाचणी स्पर्धा मारू शकते, जो दमन दौरा मारू शकते, ते आपल्या साईडला पहिल्या किंवा दुसऱ्याच राऊंडला फिरतोय. परंतु आमचा प्रत्येक टोळीला मुखातून शब्द होता, आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठीक आहे, दमन दौऱ्यावर गेलो आमचा रुद्ररूप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरोखर माझ्या खेळाडूने रुद्ररूप दाखवलं. मग तो राजू असेल, ज्ञानदेव असेल, नितीन असेल, सर्व खेळाडू असतील, चिंतामणी असेल, चिंतामणीसाठी एक शब्द नक्कीच बोलेन. त्याने मला सांगूनच ठेवला होता, मी 1 छक्का खाईन, 2 छक्का खाईन, पण मॅच जिंकून देईन. प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली म्हणून आम्ही फायनल मारू शकलो. म्हणून सर्वांचे मनापासून आभार. येथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा चुकून जर कोणाचा आभार करायचा राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भरपूर चांगला मनोगत संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. त्यानंतर देऊया स्पर्धेचा नक्कीच फायनल विजेता आधी देण्याआधी आपण ज्ञानदेव पाटील टीमचे कॅप्टन आपण पुढे या. आपल्यासाठी जे पारितोषिक आहे आपल्या टीमसाठी मी मराठी ग्रुप सुमित पाटील यांच्या माध्यमातून आपण फायनल जिंकल्याबद्दल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे ते आपण प्रथम घेऊन जा. हे संपूर्ण टीमसाठी हे पारितोषिक आलं आहे. मी मराठी ग्रुप सुमित पाटील दादांच्या माध्यमातून फायनल विजेता वीर तानाजी दापोडे टीमसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्याचबरोबर पिंपलगर गावचे सामाजिक कार्यकर्ता फुलाजी इताडकर यांच्या माध्यमातून एक बकरा, दिनेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, राजेश छत्रपती पाटील यांच्या माध्यमातून एक बकरा, स्वप्नील पाटील साहेबांच्या माध्यमातून लोणावळा ट्रिप, आणि त्याचबरोबर विश्राम हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपये ही पारितोषिक वीर तानाजी दापोडे टीमसाठी. पिंपलगर गावचे सामाजिक कार्यकर्ता फुलाजी इताडकर दादांच्या माध्यमातून यस माजी सरपंच आहेत ते, त्यांच्या माध्यमातून बकरा आहे टीमसाठी. याच पार्टीसाठी बकरा दिला जाईल. दिनेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. यस त्यानंतर अंतिम विजेता आपण देऊया. हे जे चषक आहे हे चषक आम्हाला स्वर्गीय केशव शंकर भोईर ओवली यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अध्यक्ष साहेब अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर झालंय. मी वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन सर्व खेळाडू आपणास विनंती करतोय की आपण प्रथम पारितोषिक स्वीकारायचं आहे.
दमन दौरा 2025 वर नाव कोरलं जात आहे वीर तानाजी दापोडे. चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज अरविंद भोईर साहेब, प्रदीप जोशी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्या ठिकाणी वितरण होत आहे.